नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 9 जुलै 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठ भेट होईल. तुमच्या जोडीदाराचा आज तुम्हाला त्रास होईल. तुमच्या विचारावर ज्याचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेले भांडण आजच सोडवा. उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल. कार्यक्षमता वाढवण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणाऱ्यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. उपाय: नारंगी रंगाची कुठलीही वस्तू भेट आपल्या प्रेमीला दिल्याने तुमची लव्ह लाईफ चांगली राहील. वृषभ राशी, आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल. आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. या राशीतील काही लोकांना आज सासरच्या पक्षाकडून आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला आपल्या मुलावर गर्व वाटेल. त्यांच्याशी वात्सल्याने वागा आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करून त्यांचा इंटरेस्ट कायम ठेवा. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात असू द्या. उपाय: एक रोमांचक प्रेम जीवनासाठी गरीब आणि गरजू लोकांमध्ये काळे कापड वितरित करा. मिथुन राशी, करिअर विषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वतःला गुंतवून घ्या. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात. त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी राहाल. तणाव दडपण्याच्या काळावर मात करता येईल. मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. उपाय: पारिवारिक सुख वाढविण्यासाठी दारू पिऊ नका. सूर्य सात्विक ग्रह आहे आणि तामसिक वस्तूपासून चिडतो. कर्क राशी, व्यवसायात नवीन आघाडी सुरू करण्यासाठी शुभ दिवस. पैसा, कुटुंब, प्रेम यापासून दूर होऊन तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यात्मिक गुरूला भेटायला जाऊ शकता. वैवाहिक आयुष्य सुखद कधीच नव्हतं याची प्रचिती तुम्हाला येईल. आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला भरपूर मोकळा वेळ मिळेल. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर आज तो तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. उपाय: दाम्पत्य सुखाच्या प्राप्तीसाठी केशरचा खाण्यामध्ये उपयोग करा. सिंह राशी, काही जणांची व्यावसायिक प्रगती होईल. अफवा आणि फुकाच्या गप्पा टप्पा करणे यापासून दूर राहा.
तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यातील प्रेमसंबंध खराब होतील. परिस्थिती अधिक वाईट बनण्याच्या आधी मतभेद दूर करण्यासाठी संवाद साधा. आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. भीती, राग, चिंता, लोभ असे नकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला सोडावे लागतील, कारण हेच घटक विरोधी मतांना आकर्षून घेण्याचे काम करतात. घरात काही कार्यक्रम असल्याने आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. उपाय: आर्थिक स्थितीला चांगले बनवण्यासाठी रात्री चुलीच्या आगीला दुधाने विझवा. कन्या राशी. काम लवकर पूर्ण करून लवकर घरी जाणे आज तुमच्यासाठी उत्तम राहील. यामुळे तुमच्या कुटुंबातील लोकांनाही आनंद मिळेल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल. आज तुमचा जोडीदार तुमच्यासोबत छान वेळ व्यतीत करेल. पूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास अर्थसहाय्य करतील. तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदाबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुखकर होईल. व्यवसायात फसवले जाण्यापासून चौकस राहा. उपाय: चांगल्या आर्थिक जीवनासाठी ओम गण गणपते नम या मंत्राचा 11 वेळा जप करा. तूळ राशी. काही जणांची व्यावसायिक प्रगती होईल. आज तुम्ही वेळ पाहून आपल्यासाठी वेळ काढू शकाल, परंतु ऑफिसच्या कुठल्या कामाच्या कारणास्तव अचानक तुम्ही असे करण्यात अयशस्वी ठराल. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. जे लोक पैशाला आतापर्यंत विनाकारण खर्च करत होते, त्यांना आज आपल्यावर काबू ठेवला पाहिजे आणि धनाची बचत केली पाहिजे. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्या मते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. उपाय: हिरव्या रंगाच्या काचेच्या बाटलीमध्ये पाणी घेऊन सूर्याच्या प्रकाशामध्ये ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांना भरपूर आनंद होईल. वृश्चिक राशी. आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील. व्यावसायिकही आज व्यवसायात नफा कमावू शकतो. हा दिवस उत्तम दिवसापैकी एक असेल. आजच्या दिवशी तुम्ही चांगले प्लॅन भविष्यासाठी बनवू शकता, परंतु संध्याकाळच्या वेळी कोणी दूरच्या नातेवाईकाच्या घरात येण्याने तुमचा प्लॅन बिघडू शकतो. आज तुम्ही योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरीत प्रतिक्रिया मिळू शकेल. 4 भिंतीबाहेरील खेळाचे तुम्हाला आकर्षण राहील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. या राशीतील व्यावसायिकांना आज आपल्या घरातील त्या सदस्याकडून दूर राहिले पाहिजे जे तुमच्याकडून पैसे मागतात आणि नंतर परत करत नाहीत. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. आज तुम्ही आपल्या कुठल्याही वचनाला पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होईल. हा एक उत्तम दिवसापैकी एक दिवस आहे जेव्हा कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगले वाटेल. उपाय:
लाल चंदनाने अंघोळ केल्यास आरोग्य चांगले राहील. धनु राशी, आजच्या दिवशी तुमचे काही मित्र तुमच्या घरात येऊ शकतात आणि त्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवू शकता. आपली मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात. त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. आपले धनसंचय करण्यासाठी आज आपल्या घरातील लोकांसोबत तुम्हाला बोलण्याची आवश्यकता आहे. त्यांचा सल्ला तुमच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यास मदत करेल. परदेश स्थित नातेवाईकाकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह शेवटपर्यंत दाखवला तर तुम्ही फायद्यात राहाल. उपाय: चांगल्या आर्थिक जीवनासाठी ओम नमो नारायण मंत्राचा 11 वेळा जप करा. मकर राशी, तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे तुमचा दिवस अस्वस्थ जाईल. व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपली ऊर्जा योग्य प्रकारे वळवण्यासाठी योग्य काळ आहे. या राशीतील विद्यार्थी आज आपल्या किमती वेळेचा दुरुपयोग करू शकतात. तुम्ही मोबाईलवर किंवा टीव्हीवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवू शकता. कामामध्ये मर्यादेपलीकडे स्वतःला खेचू नका. योग्य ती विश्रांती घेण्याची आठवण ठेवा. आज तुमची काही चल संपत्ती चोरी होऊ शकते, म्हणून जितके शक्य असेल याची काळजी घ्या. ज्येष्ठ नातेवाईक त्यांच्या समस्येवर तुम्ही उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा बाळगतील. त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. उपाय: पत्नीसोबत आदर आणि सन्मानपूर्वक प्रामाणिक राहा. याने आर्थिक स्थिती सुधारेल. कुंभ राशी, आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेला दुखावू नका, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल. मान्यवर, श्रेष्ठ व्यक्तीबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. तुमच्या जोडीदाराला सरप्राईज देत राहा, नाहीतर त्याला दुर्लक्ष होत असल्यासारखे वाटेल. देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वतःला गुंतवून घ्या. त्यातून तुम्हाला मनशांती लाभेल. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ताऱ्यामुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. इतर अनेक लोक तुम्हाला नवी स्वप्ने आणि आशा दाखवतील, मात्र आपल्या प्रयत्नावर बरेच काही अवलंबून असेल. उपाय: करिअरमध्ये उत्कृष्ट वृद्धीसाठी बांबूची टोपली गरजू लोकांना दान करा. मीन राशी, काळजी करण्याचा दिवस. तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून घरातील गच्चीवर फिरणे पसंत कराल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकता. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर काहीतरी उत्साही करण्यासाठी एकदम योग्य दिवस आहे. तुमच्या प्रेमभऱ्या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. उपाय: लाल रंगाचा बूट घालून नोकरी आणि बिझनेसमध्ये प्रगती होईल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.